जिने वाटली ज्ञानाची शिदोरी, जिने वाटली ज्ञानाची शिदोरी, तीच झाली महिलांच्या उद्धाराची कैवारी. जिने वाटली ज्ञानाची शिदोरी, तीच झाली महिलांच्या उद्धाराची कैवारी. जरी साहिला धर्मांधतेचा अपमान, जरी जरी साहिला धर्मांधतेचा अपमान, पण आई सावित्री तुझ्याचमुळे झाल्या कलेक्टर, बॅरिस्टर, वकील, डॉक्टर, राष्ट्रपती, आजच्या नारी, आजच्या नारी. मित्र हो, ज्या आई सावित्रीबाई फुलेनं अख्खा आयुष्य या महिलांच्या, शोषितांच्या, नडितांच्या, पीडितांच्या उद्धारासाठी घातलं, त्याच आई सावित्रीबाई फुलेचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी नायगाव या ठिकाणी, महाराष्ट्रातील नायगाव या ठिकाणी झाला. आणि त्याच आई सावित्रीबाई फुलेचं त्यांनी या समाजासाठी, या महिलांसाठी उद्धार केला. आणि त्याच सावित्रीबाई फुलेचं महात्मा ज्योतिबा फुलेशी जेव्हा लग्न झालं, तेव्हा त्याच सावित्रीबाई फुलेनं महात्मा ज्योतिबा फुलेला कधीच समाजकार्यामध्ये किंवा दलितांच्या, शोषितांच्या, नडितांच्या, पीडितांच्या मुलामुलींना मदत करण्यापासून कधीच रोखलं नाही. तर आपल्या साहेबांच्या, आपल्या पतीच्या आणि महात्मा ज्योतिबा फुलेच्या खांद्याला खांदा लावून तिनं त्यांना समाजकार्यामध्ये मदत करण्याचं काम केलं. मित्र हो, आई सावित्रीबाई फुलेनं आणि महात्मा ज्योतिबा फुलेनं 1848 रोजी पुण्यामध्ये पहिली मुलींसाठी शाळा काढली. आणि त्याच शाळेमध्ये या दलितांच्या, शोषितांच्या आणि सर्वच मुलींना शिक्षणाचं काम, शिकविण्याचं काम आई सावित्रीबाई फुले त्या शाळेमधून करायची. तर मित्र हो, या धर्माचे ठेकेदार यांनी बोंब ठोकली की म्हणे महात्मा ज्योतिबा फुलेनं आणि सावित्रीबाई फुलेनं त्या गोविंदराव फुलेच्या मुलांना आणि सुनानं धर्म बुडविण्याचं काम सुरू केलेलं आहे. तर धर्म बुडविण्याचं काम म्हणजे कोणतं? तर या महिलांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिल्यामुळं त्यांनी, या धर्माच्या ठेकेदारांनी, या ब्राह्मणांनी बोंब ठोकली की म्हणे गोविंदराव फुलेच्या सुनेनं आणि मुलानं धर्म बुडविण्याचं काम केलं. मित्र हो, सावित्रीबाई फुलेनं या मुलींना शिक्षणाचं काम सुरू केलं. जेव्हा सावित्रीबाई फुले शाळेमध्ये मुलींना शिकविण्यासाठी जात होती, तेव्हा सावित्रीबाई फुलेला 2 साड्या घेऊन जावं लागत होतं, एक अंगावर आणि एक पिशवीमध्ये टाकून. मित्र हो, सावित्रीबाई फुले शाळेच्या दिशेने निघाल्या ना, तर त्यांच्या अंगावर लोकांनी शेण फेकलं. तर त्या एवढा अपमान सहन केला सावित्रीबाई फुलेनं मुलींसाठी, या महिलांसाठी. त्याचमुळे आजच्या या महिला, या मुली या स्वाभिमानाचं आणि सन्मानाचं जीवन जगत आहेत. मित्र हो, सावित्रीबाई फुले काय करायची? अंगावर शेण टाकल्यामुळं सगळे अंगावरली साडी भरून जायची. तर सावित्रीबाई फुले शाळेमध्ये गेल्याच्या नंतर ती साडी फेडून टाकायच्या आणि अंग स्वच्छ करून दुसरी साडी नेसून त्या मुलींना शिकविण्याचं काम करायच्या. मित्र हो, एवढा अपमान या मुलींसाठी आणि शोषितांच्या, नडितांच्या, पीडितांच्या मुलामुलीसाठी सावित्रीबाई फुलेने एवढा अपमान सहन केला. एकदाचा प्रसंग मित्रांनो सांगतो तुम्हाला. आई सावित्रीबाई फुले सकाळी आपल्या रोजच्या प्रमाणे शाळेमध्ये शिकविण्यासाठी निघाल्या. आणि निघाल्याच्या नंतर सावित्रीबाई फुले शाळेच्या दिशेने निघाल्याच्या नंतर एक धर्माचा ठेकेदार निघाला आणि म्हणले ह्याच कार्टीनं धर्म बुडविण्याचं काम केलेलं आहे. म्हणून त्यानं दगड उचलला आणि सावित्रीबाई फुलेच्या डोक्यात फेकून मारला. आणि जसा डोक्यामध्ये लागला तसं सावित्रीबाई फुलेचं डोकं रक्तबंबाळ झालं. पण सावित्रीबाई फुलेनं एक शब्दसुद्धा केली नाही. आपल्या पदरानं डोकं फुटलेलं सावित्रीबाई फुलेनं दाबून धरलं आणि शाळेमध्ये जाईपर्यंत ते रक्त थांबलं. आणि शाळेमध्ये गेल्याच्या नंतर सावित्रीबाई फुलेनं काय केलं? ती साडी काढली आणि त्या डोकं फुटलेल्याला पट्टी बांधली. आणि पट्टी बांधल्याच्या नंतर दुसरी साडी नेसून त्या मुलींना शिकविण्याचं काम केलं. महिलांनो, आया बहिणींनो, विचार करा. तुम्ही आई सावित्रीबाई फुलेची पूजा करण्यापेक्षा तुम्ही दुसऱ्या कोणत्या तरी आईची, कोणत्या तरी देवीची पूजा करता. म्हणून मित्र हो, आणि मग सावित्रीबाई फुलेनं या मुलींना शिकविण्याचं काम केलं आणि त्यांना आपल्या स्वतःच्या पोटच्या लेकराप्रमाणे त्या मुलींना सांभाळलं. मित्र हो, म्हणूनच आजच्या ह्या मुली स्वाभिमानाचं जीवन जगतात. एक मन होती
जिच्या हाती पाळण्याची दोरी तीच जगाचा उद्धार करी. अरे जिच्या हाती पाळण्याची दोरी ती काय जगाचा उद्धार करणार. घरामध्ये चूल आणि मूल याच्या पलीकडे काहीच नव्हतं. आणि पूर्वीच्या काळामध्ये सतीपती व्रता होती. जिचा पती मेल्याच्या नंतर त्या स्त्रीला तिच्या नवऱ्याच्या सरणावर जिवंतपणे जसं कोंबडं भाजतात तसं त्याप्रमाणे भाजून मारायचे. आणि तिनं जर त्या सरणाच्या बाहेर येण्याचा प्रयत्न केला तर मित्र हो, तिला भाल्यानं मधात लोटल्या जायचं. आणि तिच्या किंकाळ्या कोणाला ऐकू येऊ नयेत, तिचं रडणं कोणाला ऐकू येऊ नयेत. आणि कोणाला तिचं रडणं ऐकू आलं आणि तिच्या किंकाळ्या जर ऐकू आल्या तर कोणाला मायेचा पाजर फुटल म्हणून तिच्या बाजूला मोठमोठाले ढोल वाजविल्या जायचे, बँड वाजविल्या जायचे. आणि त्या मुलीला मात्र त्या जिचा नवरा मेलेला आहे त्या बाईला जिवंत त्या सरणावर जाळल्या जायचं. एवढी प्रथा वाईट होती पहिल्याच्या काळामध्ये, मनुस्मृतीच्या काळामध्ये. पण त्या काळामध्ये सुद्धा सती प्रथेला सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुलेनं विरोध केला. त्यामुळे धर्माच्या ठेकेदाराने पुन्हा बॉम्ब ठोकले की यांनी धर्म बुडविण्याचं काम सुरू केलं. म्हणून मित्र हो, ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुलेला एवढा या लोकांनी त्रास दिलेला होता त्या काळात सुद्धा. आणि त्याच आई सावित्रीबाई फुलेनं नंतर 1898 रोजी त्याच आईचं निधन पुण्यामध्ये झालं मित्र हो. कारण त्या आईला प्लेग रोग, त्या काळामध्ये उंदरापासून प्लेग रोगची साथ, जशी आपल्या काळामध्ये कोरोना झाला होता, कोरोना निघाला होता, जसा कोरोना सगळ्यांना संसर्गजन्य रोग होता तसा त्या काळामध्ये प्लेग रोग हा संसर्गजन्य रोग होता. आणि सावित्रीबाई फुले काहीच करायच्या, ज्याला प्लेग झालेला आहे अशा गोरगरिबाच्या लेकरांना, ज्याला कोणी डॉक्टर येऊन बघणार नाही, अशा लेकरांना आई सावित्रीबाई फुले महारांच्या, मांगांच्या, दलितांच्या, शोषितांच्या मुलामुलींना खांद्यावर घेऊन त्या डॉक्टरपर्यंत नेण्याचं काम आई सावित्रीबाई फुलेनं केलेलं आहे. आणि तेवढ्यातच आई सावित्रीबाई फुलेलाच हा संसर्गजन्य रोग म्हणजे प्लेग रोग जडला आणि आई सावित्रीबाई फुलेचं निधन झालं. म्हणून मित्र हो, आणि आजच्या आया बहिणींना, स्त्रियांना, मुलींना विनंती आहे की तुम्ही कुठल्याच देवी धर्माची पूजा न करता तुम्ही आई सावित्रीबाई फुलेची पूजा करा. महात्मा ज्योतिबा फुलेला माना, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकराला माना, छत्रपती शिवाजी महाराजाला माना, महात्मा ज्योतिबा फुलेला माना. अरे तुमचं कुठल्याच धर्माच्या ठेकेदारानं तुमच्या जीवनाचा उद्धार केला नाही, तर बुद्ध, फुले, शाहू आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, अहिल्याबाई होळकर अशा प्रत्येक महामानवांनी तुमच्या जीवनाचा उद्धार केलेला आहे. एवढंच बोलून मी थांबतो इथं मित्र हो. धन्यवाद. जय भीम, जय बुद्ध, जय संविधान, जय शिवराय, जय छत्रपती संभाजी महाराज. जय भीम, जय संविधान. धन्यवाद.